महाराष्ट्रातील हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर आज हिंगोली जिल्ह्यातील मौजे गुंज गावातील जवळजवळ आमच्या डझनभर महिला हळदीच्या कामासाठी आलेगावच्या बाजूच्या शिवारामध्ये ट्रॅक्टरमधून जात असताना त्या ठिकाणी दुर्दैवी अपघात घडला आणि त्यांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं। महाराष्ट्र राज्य लघुजी शक्ती सेनेच्या वतीनं मी भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतोय। आमची नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यातनं त्या ठिकाणी ती टीम रवाना होते। सर्व पीडित परिवाराला सहाय्य करण्यासाठी आमचा लघुजी शक्ती सेना परिवार त्या ठिकाणी सातत्याने प्रयत्नरत आहे। नांदेड जिल्ह्याचं आपत्ती व्यवस्थापन सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदत कार्य त्या ठिकाणी सुरू आहे। जवळजवळ डझनभर महिलांचा या कुटुंबावर आज काळानं जो घाला घातला। या प्रकरणामध्ये सन्माननीय लहुश्री विष्णू कजवे साहेब यांनी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापर्यंत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। शासनापर्यंत आवाज उठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे। मी लागलीच्या ठिकाणी मुंबईवरून बुलढाण्यामध्ये पोहोचलो आणि बुलढाण्यावरून आता हिंगोलीच्या दिशेला निघतोय। खरं तर आमच्या आज ज्या महिलांना, माझ्या माय बहिणींना आपल्या प्राणाला मुकावं लागलं त्याच्यामध्ये चौताराबाई पारधीजी असतील, ज्योतिताई सरोदीजी असतील, ताराबाई जाधवजी असतील, शिमरनजी जाधव, त्याच्यानंतर या ठिकाणी सपनाजी राऊत, सरस्वती बुरुड, पार्वतीजी बुरुड, उभाबाई कांबळे, दुर्पताबाई ताराबाई जाधव आणि जवळजवळ आमच्या 8 महिला आणि 14 ते 15 वयाच्या 3 मुली, जवळजवळ हे 11 जवळजवळ डझनभराच्या जवळपास पोहोचणारा हा अपघात फार मोठा दुर्दैवी आहे। सरळ ट्रॅक्टर विहिरीमध्ये जाऊन त्या ठिकाणी हा दुर्दैवी आणि भीषण असा अपघात घडलेला आहे। मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतोय, महाराष्ट्र राज्य लघुजी शक्ती सेनेच्या वतीनं, की ज्या ज्या परिवारातल्या आमच्या महिला भगिनींना आपला प्राण गमावा लागलेला आहे, पोटासाठी अन्न वस्त्र निवारा ही या ठिकाणी मूलभूत गरज आहे आणि अन्नाच्या शोधार्थ या गुंज शिवारातून हिंगोली जिल्ह्यातून मालेगाव या नांदेड जिल्ह्याच्या त्या सीमेलगत असणाऱ्या हाताच्या तळहातावर घेऊन कावड कष्ट करून हे कुटुंब जगवत असताना त्यांना आपला प्राणाला गमावा लागलेला आहे। म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारला विनंती करेल की हा भीषण अपघात आहे, दुर्मिळातला दुर्मिळ असा अपघात आहे आणि म्हणून मोलमजुरी करणाऱ्या या कुटुंबावर हा जो काळानं आघात केलेला आहे, तर या प्रत्येक परिवारातील परिवाराला, पीडित परिवाराला जवळजवळ 25 लाख रुपयाचं अर्थसहाय्य तात्काळ शासनाने मंजूर करावं आणि एका पात्र सदस्याला शासकीय नोकरीवर घ्यावं अशा पद्धतीची तात्काळ या ठिकाणी लघुजी शक्ती सेना मागणी करते आणि मदत कार्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्रातील लघुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी शासन दरबारासह या परिवाराला न्याय देण्यासाठी रस्त्यावर येऊ आणि या प्रश्नाला धरतात नेण्यासाठी आणि संपूर्ण परिवाराला न्याय देण्यासाठी लघुजी शक्ती सेना कटिबद्ध आहे। माझ्या लघुजी शक्ती सेना परिवारातले राज्याचे, विभागाचे आणि जिल्ह्याचे सर्व सन्मान्य पदाधिकारी यांना विनंती आहे, यवतमाळ असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल आणि आजूबाजूच्या परिसरातनं आपण मोठ्या प्रमाणावर आपल्याला शक्य असेल ती मदत आपण त्या ठिकाणी करावीत, आपण पोहोचावं। मी सुद्धा आज या ठिकाणावर निघतोय। तुर्तास आपल्या सर्वांना आव्हान विनंती करतोय आणि महाराष्ट्रातल्या तमाम सामाजिक सार्वजनिक चळवळीमध्ये लघुजी शक्ती सेनाबरोबरच इतर सर्व माझ्या बांधवांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती करेल की या पीडित परिवाराला जो दुष्काळानं घाला घातला त्याला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध व्हावं आणि या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांना महाराष्ट्र राज्य लघुजी शक्ती सेनेच्या वतीनं लहुश्री विष्णू कजवे साहेबांच्या वतीनं, या महाराष्ट्रातील देशातील तमाम लघु सैनिकांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि या परिवाराला 25 लाख रुपयाचं अर्थसहाय्य आणि त्या पीडित परिवारातील, संकटग्रस्त परिवारातील एका पात्र सदस्याला शासकीय नोकरी मिळण्यासाठी लघुजी शक्ती सेना आपलं या ठिकाणी प्रामाणिकपणानं शासन दरबारी पाठपुरावा करण्याचं काम करेल। सर्वांना क्रांतिकारी सप्रेम जय लहुजी। माझ्या या ठिकाणी प्राणाला मुकलेल्या, या विषयाला अपघात प्राणाला गमवलेल्या सर्व माझ्या माय बहिणींना भावपूर्ण श्रद्धांजली।